श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री राम जय राघवा पतित पावना राधारमणा करुणानिधे दयार्णवा दीनबंधो दयाघना. हे परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या बळावर मी हा ग्रंथ सांगत आहे, तेव्हा माझे आणि ऐकणाऱ्या सर्वांचे मनोरथ तू पूर्ण कर, असे सांगून या अध्यायाला सुरुवात होते. पुढे लक्ष्मी देवी भगवंताला प्रश्न विचारतात. भगवंता, आपण दीपदानाचे महत्त्व सांगितले, पण जर कोणी दीप विझवला किंवा दीपाचा नाश केला तर त्याचे काय परिणाम होतात? म्हणजे लक्षात घ्या, फक्त दीपदानाने पुण्य मिळते, परंतु त्या दीपाचा जर कोणी नाश केला किंवा दीप विझवला तर त्याचं पातकही या महिन्यात अधिक पटींनी मिळतं. म्हणूनच हा अधिक मास आहे. तुम्ही पुण्य कराल तर पुण्य अधिक आणि पाप कराल तर पापही अधिक. त्यावरती भगवान देवीला पुढे एक कथा सांगतात. ते म्हणतात, पूर्वी मधुवन नावाच्या ठिकाणी शांकली नावाचा एक सामवेदी ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सदाचारी, शुद्ध वर्तणुकीचा आणि वेदांचा अभ्यास करणारा होता. तो नेहमी देवपूजेत मग्न असत असे. तो कधीही वाईट मार्गाने धन मिळवत नसे आणि आपल्या धर्मानुसार साधे जीवन जगत असे. त्याच्या 2 पत्नी होत्या, एक सुशीला आणि दुसरी विमला. त्यापैकी सुशीला ही अत्यंत पवित्र, पतिव्रता, सद्गुणी आणि धर्मनिष्ठ होती. ती नेहमी पतीची सेवा करत असे, अतिथींचा आदर करत असे आणि देवभक्तीत रममाण असे. तर दुसरी विमला ही मनाने द्वेष करणारी, मत्सरी आणि वाईट स्वभावाची होती. एकदा अधिक मास आला. त्यावेळी सुशीलाने अधिक मासाचे व्रत करण्याचा निश्चय केला. तिने आपल्या पतीची परवानगी घेतली आणि दररोज सकाळी लवकर उठून स्नान, देवपूजा आणि दीपदान सुरू केले. ती अत्यंत श्रद्धेने हे व्रत करत होती. ती रोज सकाळी उठून स्नान करू लागली, देवाची पूजा आणि संध्याकाळी तुपाचा दीप लावून तो ब्राह्मणाला दान देत असे. तिच्याकडे संपत्ती नसल्यामुळे ती मातीच्या भांड्यात दीप ठेवून भक्तिभावाने त्याची पूजा करीत असे. परंतु विमला म्हणजे दुसरी पत्नी, जी स्वभावाने वाईट होती, ती या व्रतामुळे जळत होती. तिच्या मनात द्वेष होता. सुशीलाच्या व्रतात अडथळे कसे आणायचे याचाच ती विचार करीत असे. एके दिवशी सुशीला स्नानासाठी गेली असताना विमलाने संधी साधली आणि तिने लावलेला दीप विझवला. त्यातील तूप सांडले आणि भांडे रिकामे करून ठेवले. सुशीला परत आल्यावर तिने विझलेला दीप दिसला. तिला वाटले की कदाचित मांजराने हे कृत्य केले असेल, पण तिने हार न मानता पुन्हा साहित्य गोळा करून आपली पूजा केली आणि दीपदान केले. अशा प्रकारे ती रोज श्रद्धेने आपले व्रत करीत राहिली. तर दुसरीकडे विमला मात्र रोज हेच पापाचरण करीत राहिली. शेवटी सुशीलाने हे सर्व आपल्या पतीला सांगितले आणि तिने मनात राग न धरता शांतपणे आपले व्रत पूर्ण केले. कालांतराने व्रत पूर्ण झाले. त्यानंतर विमलावर तिच्या कृत्याचा परिणाम दिसू लागला. तिचे 3ही पुत्र मृत्यू पावले. तिला स्वतःला अंधत्व आले आणि ती अत्यंत दुःख भोगू लागली. शेवटी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी जेव्हा तिला नेले तेव्हा तिला कठोर अशा नरक यातना भोगाव्या लागल्या. तिने आपल्या कर्मांची फळे भोगली. रौरव नरकात दीर्घकाळ राहिल्यानंतर अनेक नीच योनींमध्ये तिला जन्म मिळाला. हे सर्व पाप फक्त तिच्या दीप विझवण्याच्या पापामुळे झाले. दुसरीकडे सुशीला ही आपल्या व्रतामुळे, पुण्यामुळे विष्णुदूतांच्या विमानात बसून विष्णू लोकात गेली होती. तिला सद्गती प्राप्त झाली. ही कथा सांगून भगवान स्पष्ट करतात की दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे, परंतु त्याचा नाश करणे किंवा दीप विझवणे हे देखील अत्यंत पाप आहे. तो व्यक्ती पापाचा धनी होऊ शकतो. जो कोणी श्रद्धेने व्रत करतो त्याला निश्चितच मोक्ष मिळतो, पुण्य मिळते, पण दुसऱ्याच्या सत्कर्मात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला देखील भयंकर पाप भोगावे लागते. आता असं पाहूया की हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं. म्हणजे फक्त अधिक मास आहे म्हणून अधिक मासात आपण दुष्कृत्य करायचं नाही असं नाही, तर आयुष्यभर हे व्रत आपण पाळलं पाहिजे की दुसऱ्याच्या सत्कर्मात अडथळा आणू नये. पुढे या अध्यायात असे सांगितले जाते की त्या ब्राह्मणालाही शेवटी आपल्या पत्नीच्या पुण्यामुळे वैकुंठ प्राप्ती झाली. या कथेतून पुढे स्पष्ट होते की मनुष्याने नेहमी सत्कर्म केलं पाहिजे, दुसऱ्याच्या धर्मकार्यात अडथळा आणू नये. विशेषतः या अधिक मासात दीपदान आणि जप भक्ती केली पाहिजे.
एवढे सांगून हा अध्याय इथे समाप्त होतो. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्य सप्तम अध्याय समाप्तः.